नमस्कार मित्रांनो, प्रियंका टेडर्समध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपल्याला माहित आहे नवीन वर्ष जवळच येऊन ठेपलेलं आहे आणि तुम्ही जर नवीन वर्षामध्ये नवीन घराला कलर देण्याचा विचार करत असाल किंवा घराला पुन्हा एकदा रिपेंट करायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे। आपल्याला माहित आहे घर ज्याप्रमाणे आयुष्यातून एकदाच बनतं त्याचप्रमाणे कलर हा आपण 8 ते 10 वर्षातून एकदाच देत असतो। तुम्ही किती पण महागाचा कलर घ्या, जोपर्यंत तुमच्या घराचा बेस हा पक्का नसेल तोपर्यंत तुमच्या घराला तुम्हाला हवा असणारा लुक किंवा शाईन तुम्हाला भेटू शकणार नाही। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच डिस्कस करणार आहोत की नेमकं घराला बेस कसा पक्का करायचा। ॲज अ ओनर म्हणून तुम्हाला देखील काही बेसिक गोष्ट माहीत असणे खूप गरजेचे आहे। त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लास्टला काही बोनस टिप्स देखील बघणार आहोत, तर नक्कीच व्हिडिओला शेवटपर्यंत बघूया। जर तुमच्या घराचं बांधकाम हे नवीन असेल आणि तुमच्या घराला जर तुम्ही प्लास्टर केला असेल तर प्लास्टर हे 10 ते 15 दिवस तुम्ही व्यवस्थितपणे सुकू दिले पाहिजे। त्यानंतर तुमची फर्स्ट स्टेप असते त्याच्यावर वॉलपुट्टी अप्लाय करायची, कारण वॉलपुट्टीमुळे तुमच्या घराचे जे भिंतीचे जे अंडुलेशन असतात किंवा जे पोरस असतात ते इझिली क्लीन होतात, ज्यामुळे तुम्हाला पेंटसाठी एक प्लेन असा बेस तुम्हाला बघायला भेटतो। बिफोर पेंट तुमची फर्स्ट स्टेप असते वॉलपुट्टी अप्लाय करायची। मीन्स तुमचं प्लास्टर झाल्यानंतर प्लास्टर 15 ते 20 दिवस सुकल्यानंतर तुम्हाला 2 कोटी वॉलपुट्टीचं तुम्ही यूज करू शकता, जेणेकरून तुमच्या भिंतीवरचे सर्व अंडुलेशन कवर होऊन जातील आणि तुम्हाला एक प्लेन असा सरफेस भेटून जातील। त्यामध्ये तुम्ही जेकेची, एशियन अथवा नॅरोलॅकची वॉलपुट्टीचा यूज करू शकता, ज्याप्रमाणे तुमची भिंत ही पूर्णपणे बेस हा पक्का होऊन जाईल आणि मऊ आणि स्मूथ असं भिंत तुम्हाला पेंटसाठी भेटून जातील। पुट्टीच्या ऐवजी तुम्ही पीओपीचा देखील यूज करू शकता। जर तुम्हाला घरामध्ये सीलिंगला किंवा भिंतीला डिझायनिंग वगैरे करायचं असेल तर तुम्ही पीओपीचा यूज करू शकताय। त्याचप्रमाणे घरात जर समजा मायनर क्रॅक्स असतील तर तुम्ही ते व्हाईट सिमेंटनी फिलअप करू शकताय। मात्र तुमच्या घरामध्ये जर मोठे क्रॅक्स वगैरे असतील तर त्यासाठी तुम्ही पीओपीचा यूज करा, कारण पीओपीचा सेटिंग टाईम हा 15 ते 20 मिनिटाचा असतो, तर वॉलपुट्टीला सेट होण्यासाठी जवळ 6 ते 7 घंट्याचा कालावधी लागतो। त्यामुळे मोठेले क्रॅक हे तुम्ही पीओपीने फिल करू शकता। अदरवाईज तुम्हाला घरामध्ये जर इंटेरियर डेकोरेशन करायचं असेल, सिलिंगला इंटेरियर डेकोरेशन करायचं असेल, तुम्ही पीओपीचा यूज करू शकताय। त्याचप्रमाणे घरामध्ये जर तुमच्या आर्द्रता वगैरे जास्त असेल किंवा वॉटरप्रूफिंगसाठी तुम्ही वॉलपुट्टीचा देखील वापर करू शकताय, नाहीतर वॉलपुट्टी ही तुम्ही आउटर साईडला देखील यूज करू शकताय। मात्र पीओपी ही तुम्ही फक्त इनसाईडलाच किंवा इंटेरियर डेकोरेशन असेल तरच पीओपीचा तुम्ही यूज करू शकताय, जेणेकरून तुमचा बेस हा व्यवस्थितपणे पक्का होईल। वॉलपुट्टी आणि पीओपी यूज करणे टोटली तुमच्यावर डिपेंड आहे। मीन्स तुम्हाला तुमच्या घरामध्ये कशा प्रकारची सुविधा लागते, तर वॉटरप्रूफिंग लागत असेल तुम्ही वॉलपुट्टी यूज करू शकताय, अदरवाईज तुम्हाला इंटेरियर डिझायनिंग वगैरे लागत असेल तुम्ही पीओपीचा यूज करू शकता। सेकंड स्टेप तुमची असती प्रायमर अप्लाय करायची। तसा प्रायमर तर कंपल्सरी नसतं, मात्र प्रायमर जर तुम्ही अप्लाय केला तर तुमचं ते वॉल आणि पेंटमधली जी ॲडेसिव्ह प्रॉपर्टी असते ती बॉन्डिंग तुमचं त्याच्यामध्ये तयार होतं। त्याचप्रमाणे पेंटची तुमच्या लाईफ देखील वाढते, त्यामुळे प्रायमर अप्लाय करणं हे मस्ट असतं। प्रायमर यूज करत असाल तर तुम्ही प्रायमरमध्ये ट्रू केअर इंटेरियर प्रायमरचा यूज करू शकताय आणि एक्सटेरियरसाठी ट्रू केअर एक्सटेरियर प्रायमरचा देखील यूज करू शकताय। पुट्टी आणि प्रायमरमुळे तुमचा भिंतीचा एक बेस असा एक पक्का तयार झालेला असतो, त्याच्यावर आता तुम्ही तुमची भिंत ही पेंट करण्यासाठी रेडी असते, त्यामुळे तुम्हाला एक स्मूथ असं फिनिशिंग भेटतं। प्रायमर अप्लाय केल्यानंतर तुमचं थर्ड स्टेप असते पेंट अप्लाय करायची। पेंटमध्ये तुम्ही ट्रॅक्टर शाईन आणि ब्युटिशियन हे पेंट्स तुमच्या बजेटमध्ये बसणारे देखील आहे। इंटेरियरसाठी हे पेंट्स खूप युजफुल आहे, ज्यामुळे तुमच्या घराला एक चांगल्या प्रकारचे शायनिंग आणि तुमच्या बजेटमध्ये देखील एक चांगला इंटेरियर पेंट तुम्हाला बसून जाईल। मोस्ट ऑफ तुम्ही घराला जेव्हा कलर वगैरे करतात त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये सिलिंगवरून किंवा वॉटरप्रूफिंग नसल्यामुळे सिलिंगमधून पाणी येण्याची शक्यता असते, त्यामुळे सिलिंगच्या वॉटरप्रूफिंगसाठी तुम्ही डॅम्पप्रूफ किंवा नो डॅमचा देखील यूज करू शकताय। अशा प्रकारे तुम्ही इंटेरियर पेंट करू शकता। आता हे झालं इंटेरियर पेंटचं। एक्सटेरियर पेंटसाठी तुम्हाला देखील ह्याच स्टेप फॉलो करायच्या। मीन्स तुम्ही एक्सटेरियर पेंटसाठी प्लास्टर झाल्यानंतर तुम्ही त्याच्यानंतर वॉलपुट्टी अप्लाय करू शकताय। मायनर क्रॅक्स तुम्ही व्हाईट सिमेंटनी फिल करू शकताय, मोठे क्रॅक्स असेल तुम्ही पीओपीचा यूज करू शकताय। काही ठिकाणी मोस्ट ऑफ आर्द्रता वगैरे असते किंवा पाऊस जास्त असल्यामुळे भिंतीमधून पाणी झिरपण्याची जास्त शक्यता असते, त्यामुळे वॉटरप्रूफ वॉलसाठी तुम्ही एशियन आणि नॅरोलॅकचा डॅम प्रोटेक्ट किंवा डॅम शीट एक्सटेरियर प्रायमर देखील यूज करू शकताय, ज्यामुळे तुमचे भिंतीची वॉटरप्रूफिंग क्षमता देखील वाढते। तर प्रायमर अप्लाय केल्यानंतर तुम्ही लास्ट स्टेप असते तुमची पेंट अप्लाय करायची। पेंटमध्ये तुम्ही सुरक्षा सीन हा पेंट अप्लाय करू शकता, अदरवाईज तुम्ही अपेक्स हा देखील पेंट अप्लाय करू शकता। हे डस्ट प्रूफ आणि टेम्परेचर ओरिएंटेड पेंट्स आहे। पेंट होण्याच्या अगोदर ज्या गोष्टी पेंटर लोकांना माहीत असतात त्या गोष्टी ॲज अ ओनर म्हणून आपल्याला देखील माहीत असणं खूप गरजेचं असतं। मीन्स आपण घर ज्याप्रमाणे आयुष्यात एकदाच बनतं त्याचप्रमाणे पेंट हा आपण 8 ते 10 वर्षातून एकदाच देत असतो, त्यामुळे तुमचं ठरलेलं असतं की आपल्याला हा चॉईसचा कलर पेंट द्यायचा।
पण बिफोर पेंटिंग तुम्ही सॅम्पल करणं खूप गरजेचं असतं, कारण सॅम्पल केल्यामुळे तुम्ही जो चॉईस केलेला कलर आहे तो तुमच्या घरासाठी योग्य सुटेबल आहे की नाही हे सॅम्पलिंगवरून तुम्हाला कळतं. त्यामुळे तुमची फर्स्ट स्टेप असते की तुम्ही जो चॉईस केलेला कलर आहे त्याची सॅम्पलिंग करणं खूप गरजेचं असतं. सेकंड स्टेप तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला व्हरायटी ऑफ शेड्स कलर्स अवेलेबल असतात. जर तुमच्या घरामध्ये लाईटिंग जास्त असेल किंवा सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे येत असेल तर तुम्ही फेंट कलरचा यूज करू शकताय. अदरवाईज तुमचं घर जर छोटं असेल तर जर तिथे तुम्ही जर डार्क कलर यूज केला तर मोस्ट ऑफ ते घर छोटं दिसण्याची शक्यता असते. तुम्हाला जर डार्क पेंट यूजच करायचा असेल तर तुम्ही वन वॉलला डार्क पेंटचा यूज करू शकता किंवा त्याचे टेक्स्चर यूज करू शकताय आणि बाकीच्या रिमेनिंग वॉल्सला तुम्ही पेंट कलरचं यूज करू शकताय, जेणेकरून तुमचं जे गेस्ट हॉल वगैरे ते अट्रॅक्टिव्ह असं दिसेल. थर्ड आणि खूप असा महत्त्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट मीन्स आपण कलर तर देणार असतो, खर्च एवढा करणारच असतो, पण जर पेंटर चांगला नाही भेटला तर तुम्हाला हवा असणारा लुक तुम्हाला भेटत नाही. त्यामुळं पेंटर देखील चांगला असणे गरजेचं आहे. जर तुम्हाला पेंटर चांगला हवा असेल तर तुम्ही ज्या शॉपमधून कलर घेता तिथून तुम्हाला पेंटरचा चांगला रेफरन्स भेटू शकतो. त्याचप्रमाणे तुम्ही पेंटरच्या साईटला लाईव्ह व्हिजिट देऊन तुम्हाला जो स्किल असा पेंटर आहे ते तुम्ही शोधू शकता आणि नक्कीच तो पेंटरचा यूज करून तुम्ही तुमच्या घराला एक चांगल्या प्रकारे कलर देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही स्टेप्स फॉलो केल्या तर नक्कीच तुमच्या घराला हवा असणारा लुक तुम्हाला भेटून जाईल.